नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार, लगेच यादीत नाव पहा। महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेद्वारे राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात होती। सुरुवातीच्या काळात या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। अनेक महिलांसाठी ही रक्कम घरखर्च, शिक्षण किंवा वैद्यकीय गरजांसाठी मोठा आधार ठरत होती। अलीकडील बदल व योजना थांबवण्याची कारणे। अलीकडेच या योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले असून अनेक महिलांचे लाभ थांबवण्यात आले आहेत किंवा त्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम कमी करण्यात आली आहे। सरकारकडून सर्व लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात असून ही प्रक्रिया आयकर विभागाच्या डेटाशी लिंक करून पार पाडली जात आहे। शासनाचं म्हणणं आहे की काही अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे योजना अपात्र लाभार्थ्यांपासून मुक्त करणे आवश्यक ठरले आहे। पात्रता तपासणीतील अडचणी। पुनर्पडताळणीच्या प्रक्रियेत अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत। काही अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न सरकारने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक निघाले। काही महिलांचा समावेश सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात येतो, तर काहींनी अर्ज करताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली होती, त्यामुळे त्यांचे लाभ अचानक बंद करण्यात आले। याशिवाय इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेत केवळ 500 रुपये इतकी रक्कम मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे, जे अनेक महिलांना अन्यायकारक वाटते। लाभ थांबवले गेलेल्या महिलांची संख्या व त्यांचे होणारे परिणाम। सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 8 लाख महिलांचे लाभ पूर्णपणे थांबवण्यात आले आहेत। याशिवाय काही महिलांच्या खात्यात यापुढे 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये जमा होणार आहे। जेव्हा एकाच कुटुंबातील इतर योजनांमधूनही लाभ घेतला जातो, तेव्हा शासनाने दुहेरी लाभ टाळण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र या निर्णयामुळे अनेक महिलांमध्ये असंतोष वाढला असून त्यांना न्याय न मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे। निधी वळवण्यावरून वाढलेला वाद। या योजनेसाठी लागणारा निधी समाज कल्याण विभागाकडून वळवण्यात आला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 6765 कोटी रुपये निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। विशेष बाब म्हणजे हा निधी पूर्वी अनुसूचित जाती जमाती, वंचित वर्ग, दिव्यांग व वृद्धांसाठी असलेल्या योजनांसाठी राखीव होता, त्यामुळे या वर्गावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून अनेक सामाजिक संस्थांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे। सांस्कृतिक पातळीवरील झळकलेली योजना। या योजनेवर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा मुहूर्त कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला। चित्रपटात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात घडणारे बदल, अडथळे आणि संघर्ष दाखवले जाणार आहेत। ही योजना आता केवळ एक सरकारी उपक्रम राहिलेली नाही, तर समाजाचा एक चर्चेचा विषय ठरली आहे। योजना चांगली, पण अंमलबजावणी पारदर्शक हवी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संकल्पना अतिशय सकारात्मक असून तिचा उद्देश स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी निश्चितच योग्य आहे। मात्र अंमलबजावणीत पारदर्शकता आणि स्पष्टता नसेल तर लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। आज लाखो महिलांना योजना बंद होण्याचा फटका बसतो आहे। शासनाने ही योजना योग्य रीतीने सत्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात।
ही समाजाची आणि महिलांची एकमुखी मागणी आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.